आरती रानडे. मी पोर्टलंडहून आजच्या BMMला आलेली आहे. हे मी अटेंड करत असलेलं दुसरं BMM आहे. 2009मध्ये फिलाडेल्फियाच्या BMMला मी गेलेले होते आणि त्यावेळी मी प्रेक्षकात होते. त्यावेळी ठरवलं होतं की एक दिवशी स्टेजवरती परफॉर्म करायचं, कारण BMM हा प्लॅटफॉर्म इतका मोठा आहे की तिथे तुम्हाला परफॉर्म करण्याची अपॉर्च्युनिटी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याप्रमाणे खरोखरच प्रयत्न करून या BMMला 2 कार्यक्रम आमचे आहेत. उद्या सकाळी वाटेवरच्या सावल्या हा कुसुमाग्रजांच्या कवितांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी खेळ मांडियेला हा महाराष्ट्रातल्या लोककलांवर आधारित कार्यक्रम आहे. त्यामुळे BMM ही असं एक व्यासपीठ आहे की जिथे परफॉर्म करण्यासाठी, जिथे कार्यक्रम करण्यासाठी प्रचंड उत्सुकता असते, प्रचंड नर्वसनेस आहे, पण तो असणं हेच त्या व्यासपीठाचं ॲक्च्युली मोठेपण आहे की जिथे तुम्हाला परफॉर्म करण्यासाठी तयारी करावी लागते. आत्ताच्या BMMला सकाळची ढोल ताशाची पथकं अतिशय आवडली. म्हणजे ढोलाच्या आवाजानंतर खरंच क्षणभर डोळ्यात पाणी आलं आणि आय थिंक त्या लोकांनी जिंकलं त्या बाबतीत. ह्यांचं फडणवीसांचं भाषणही खूप चांगलं झालं, पण एकूणच उद्घाटनाचा कार्यक्रम हा थोडा जास्त चिअरफुल किंवा उल्हासित झाला असता तर आवडलं असतं. जी इन्फॉर्मेशन रिपीट होते, एकाच गावातले 4 लोक बोलतात, तेव्हा ती जर डिस्ट्रीब्यूट केली तर लोकांना सारखं एंगेज ठेवण्याच्या दृष्टीने हे डेफिनेटली वाटलं. दुपारी समीर रंगमंचाची जी नाटकं बघितली त्यालाही मजा आली नाटक बघायला. आता मायबोलीच्या गेट टुगेदरला आलो आहे. मायबोलीचा आज दुपारी परिसंवादही होता की जिथे लेखक आणि प्रकाशक यांच्यामधला संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न होता आणि तो खूपच चांगला होता. कारण आजकाल घरोघरी लेखक खऱ्या अर्थाने झालेले आहेत, पण त्या लिखाणाचं करायचं काय हा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दलही पडणारे प्रश्न आज तिथे बरेच उपस्थित केले गेले. सो तो परिसंवाद मनापासून एन्जॉय केला आणि आता पुढच्या 2 दिवसात परत खूप लोकांना भेटणं आणि एकूण वातावरण मनापासून एन्जॉय करणं चाललेलं आहे.